हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी अलका फटे माझ्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर चला, मी तुम्हाला आज बॅक साईडला किती इंचाचा टक्स मारला जाते आणि किती इंच दाबल्या जाते ते मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. तर चला बघूया आपण बॅक साईडला कशा पद्धतीने आपण टक्स देतो. तर हे बघा, हे ब्लाउजाची उंची आहे 13.5 इंच. हाफ इंच वरून जाईल म्हणजे 13 इंचाची लांबी आहे. तर 13 इंचाची लांबी आहे, तर मग आपण टक्स कसं मारायचा. तर ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी हे बघा, हे असे 3 पार्ट करून घ्यायचे. 3 पार्ट केले की हा भाग व्यवस्थित पकडून इथे चॉकची मार्जिंग करून घ्यायची. इथे चॉकची मार्जिंग केली मी, तर तुम्ही इथनं ही लांबी 13ची असल्या कारणाने 4 इंचाचा सफिशियंट आहे हा टक्स. तर एवढा आपण मारू शकतो. आणि ज्यांना ही पद्धत नाही आवडली तर डायरेक्ट तुम्ही शोल्डर आहे हा, शोल्डरला असं फोल्ड करून घ्यायचं 2 पार्टमध्ये आणि डायरेक्ट तुम्ही असा हा मध्यभाग शोल्डरच्या जे दोन्ही भाग सारखे केले, तर हे असं मध्यभाग पकडून पण तुम्ही टक्स मारू शकता जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. ही पण एक पद्धत आहे आणि ती पण एक पद्धत आहे. तर जे तुम्हाला इझी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर जेव्हा आपण ही 4 इंचाची लांबी घेतली, तर त्यानंतर बरोबर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच घेऊन घ्यायचं आणि त्यानंतर असं क्रॉसमध्ये चॉकची मार्जिंग करून घ्यायची. हे नवीन शिकणाऱ्यांकरिता, आणि ज्यांना सवय झाल्यानंतर ते डायरेक्ट आपण मारू शकतो. तर बघा, मी तुम्हाला एक डायरेक्ट मारून दाखवते. इथे पक्का टाच करून घ्यायचा. हा मी अंदाजे मारलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे चॉकची मार्जिंग आहे जी मी केलेली आहे तुम्हाला दाखवण्याकरिता. तर ही पण तशीच लागलेली आहे बघा. तर हे मागच्या साईडचं बघा, टक्सची फिनिशिंग खूप छान आलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.